आजच्या दिवसभरातली सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी बंगळुरूमधून आरसीबीला 17 वर्षांनंतर आयपीएलची ट्रॉफी मिळाली आणि याचंच सेलिब्रेशन करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमवर जमलेल्या चाहत्यांमध्ये चेंगराचेंगरी झाली। यात 10 जणांचा मृत्यू झाला तर 25 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे। चेंगराचेंगरीतल्या मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे। दरम्यान संघातल्या खेळाडूंची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली। मात्र गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाची यंत्रणा ही पुरेशी तयार नसल्याने ही दुर्घटना घडली। एकीकडे स्टेडियम बाहेर 10 जणांचा मृत्यू झाला तर दुसरीकडे स्टेडियममध्ये नियोजित कार्यक्रम पार पडला, त्यामुळे त्यांच्या संवेदनशीलतेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत। तेव्हा आपल्या आवडत्या क्रिकेट पटूची एक झलक टिपण्यासाठी लाखोंच्या संख्येने चाहते आलेले होते। 18 वर्षांनंतर आरसीबीने पहिल्यांदाच आयपीएलची ट्रॉफी जिंकली होती, याचं सेलिब्रेशन केलं जात होतं बंगळुरूमध्ये आणि अशातच ही सगळी दुर्घटना घडलेली आहे। त्यामुळे आता हा निष्काळजीपणा कुणाचा, निष्काळजीपणाचे जे बळी गेलेले आहेत याची जबाबदारी नेमकी कोण घेणार हे पाहणं आता तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान या चेंगराचेंगरीमध्ये आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झालेला आहे तर अनेक जण जखमी देखील झालेले आहेत। त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणावर काय नेमकं पुढे स्पष्टीकरण येत आहे, प्रशासनाकडून काय नेमकं सांगितलं जात आहे ते पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। बंगळुरूमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीवरून आता लागलीच राजकारणालाही सुरुवात झाली आहे। काँग्रेस सरकारच्या बेजबाबदारपणे 10 जणांचा मृत्यू झाल्याचा आरोप आता भाजपनं केला। गर्दी नियंत्रण करण्यासाठी कोणत्याच उपाययोजना केल्या नसल्याचा आरोप भाजपनं केला। दरम्यान याच सगळ्या पार्श्वभूमीवर काही महत्त्वाच्या प्रतिक्रिया देखील येऊ लागलेल्या आहेत। अवघ्या 10 मिनिटात आम्ही कार्यक्रम आटोपला अशी प्रतिक्रिया कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी दिलेली आहे आणि याबाबत प्रशासनाला दोष देता येणार नाही, प्रशासन उत्तम असल्याचं शिवकुमार यांनी म्हटलेलं आहे। I have spoken to the police commissioner and all the people. I am also going little late to the hospital because now lot of trouble is there. I don't want to disturb the doctors who are trying to take care of the patients, and only the exact number is not been still this one. So we are at it. We appeal to all of them to still to be calm. How many people died? That is why we cut off a lot of programs were there. We didn't want to continue with the program. Only within 10 minutes with one round we just closed it. आणि आपण याच सगळ्याबद्दल अधिकची माहिती, अधिकचं विश्लेषण करून घेऊयात। आपले प्रतिनिधी विजय साळवी आपल्या सोबत आहेत। विजय, खरं तर 1983 पासून ते आतापर्यंत अनेकदा सेलिब्रेशन झालेलं होतं जेव्हा जेव्हा भारत जिंकलेला होता, पण आता ह्या आयपीएलची स्पर्धा घडलेली आहे, त्यामुळे आता स्वाभाविकच अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत की या सगळ्याला नेमकं जबाबदार कोण, या सगळ्याबाबत काय सांगाल? दीपक, जे घडलं ते दुर्दैवी होतं हे नक्कीच आपल्याला म्हणायला हवं। याचं कारण सगळे जे लाखो बंगलोरचे क्रिकेट प्रेमी तिथे दाखल झाले ते अर्थात त्या संघावरच्या प्रेमापोटी तिथे दाखल झाले होते, पण दुर्दैवानं सगळ्यात मोठी गोष्ट काय झाली तर प्रशासनाला, पोलीस यंत्रणेला नेमके किती लोक रस्त्यावर उतरतील याचा अंदाज आला नाही, त्यांच्याकडनं वेळेत नियोजन झालं नाही। याचं सगळ्यात मुख्य कारण आपल्याला हे लक्षात घ्यायला पाहिजे की आयपीएलची फायनल झाली केव्हा तर काल रात्री 11:30च्या सुमारास याचा निकाल लागला आणि त्यानंतर साधारण 17 ते 18 तासात तुम्ही सेलिब्रेशन त्याचं बंगलोरमध्ये ठेवता, त्यावेळी तुम्हाला नेमकी किती गर्दी रस्त्यावर येईल त्या दृष्टीनं, त्या गर्दीला नियंत्रित करण्याच्या दृष्टीनं किती पोलीस हवेत, ही गर्दी किती मोठ्या आकाराच्या रस्त्यावरती येणार आहे तर त्यांनी विजय मिरवणुकीला परवानगी दिली नाही। पण त्यामुळं विधानसभा आणि केवळ चिन्नास्वामी स्टेडियम या परिसरातच ती सगळी अनेक लाखो क्रिकेट रसिकांची गर्दी आहे ती एकत्रित झाली आणि त्यामुळे साहजिकच पोलीस यंत्रणेवरचा ताण वाढला, पोलिसांना लाठी चार्जही करावा लागला, हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे। आणि जेव्हा चेंगराचेंगरी रेटारेटी होते त्यावेळेला नेमका दुर्दैवी प्रकार घडतो हे अनेकदा आपल्याला पाहायला मिळालेलं आहे आणि तीच घटना बंगलोरच्या रस्त्यावर चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर घडली आणि त्यात 10 दुर्दैवी जीवांचा मृत्यू झाला, अनेक जण जखमी झाले आहेत, त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे। याच्या आधीचा जो प्रश्न उपस्थित केला होता 1971 साली अजित वाडेकरांचा संघ जो इंग्लंड वेस्ट इंडिजमध्ये जिंकला तो भारतात आला, 1983 साली कपिल देवचा भारतीय संघ देशात परत आला वर्ल्ड कप जिंकून, त्यानंतर पुन्हा एकदा
2007 साली महेंद्रसिंग धोनीचा भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेतून 2020 वर्ल्ड कप जिंकून भारतात आला. या सगळ्यांचा सत्कार सोहळा हा मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झाला होता आणि त्या प्रत्येक वेळी विमानतळापासून वानखेडे स्टेडियमपर्यंतचा हा क्रिकेट रसिकांनी फुलला होता. त्यामुळे एका मोठ्या आकारमानाच्या परिसरात सारे क्रिकेट रसिक विभागले गेले होते. त्यांचा तिकडे आपल्याला उपस्थिती दिसली होती. ती सगळी रेटारेटी चिंगराचेंगरी तिथं झाली नाही, कारण सगळी गर्दी ही वानखेडे स्टेडियममध्ये झाली नाही. 2024 मध्ये 2020 वर्ल्ड कप आपण जिंकला. रोहित शर्माचा संघ आला आणि त्यावेळी केवळ मरीन लाईन्सच्या क्वीन्स ऑफ नेकलेस किंवा राणीचा रत्नहार ज्याला ओळखलं जातं त्या रस्त्यावरती विक्ट्री परेड किंवा विजयी मिरवणूक निघाली आणि त्यावेळी थोडीशी चेंगराचेंगरी झाली. कुणाला श्वास त्यांचा कोंडला जाऊन घेरी आली आणि त्यामुळं काही जणांना नक्कीच जखमी अवस्थेत किंवा श्वास कोंडल्यामुळे रुग्णालयात किंवा त्यांच्यावर उपचार करण्याची वेळ आली होती. पण असा दुर्दैवी प्रकार घडला नव्हता. पण तेव्हाही एक मोठा परिसर विजय मिरवणुकीसाठी ठेवण्यात आला होता. त्यामुळे दुर्दैवी प्रकार त्याला नेमका मोठा झाला नाही आणि इकडं मात्र केवळ स्टेडियमच्या परिसरात हा सगळा विजयी सोहळा आयोजित केल्यामुळं लाखोंची गर्दी एकाच ठिकाणी आली. मेट्रोने आलेले लोक त्या मेट्रोच्या परिसरात हे सगळं हाताळणं केवळ काही हजार पोलिसांना शक्य नव्हतं. त्यामुळे दुर्दैवानं प्रकार घडला आणि मला वाटतं त्याची कबुली कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या असतील किंवा त्यांचे सहकारी उपमुख्यमंत्री DK शिवकुमार असतील, या दोघांनीही दिलेली आपल्याला दिसते. दीपक, विजय, त्यांनी जरी कबुली दिलेली असली तरी या पाठीमागे खरं तर दोन प्रश्न उपस्थित होत आहेत. ते म्हणजे यातला एक पहिला प्रश्न असा आहे की DK शिवकुमार यांचा आपण नुकताच बाईट चालवला. त्यांनी म्हटलेलं होतं की यामध्ये प्रशासनाचा दोष नाही, प्रशासनानं उत्तम काम केलं. आणि दुसरीकडे आम्ही केवळ 10 मिनिटात कार्यक्रम आटोपला. ज्या वेळेला या सगळ्या ही जी सगळी घटना घडत होती ती स्टेडियमच्या बाहेर घडत होती आणि तरी सुद्धा त्यांनी हा संपूर्णपणे So I think it should not be politicized at all. It can happen in any state ruled by any political party. That much if at times it happens in some state where BJP is in power, we should not blame BJP also. सर कल आप वहाँ थे, आज भी आप मुझसे लौट रहे हैं। क्या स्थिति थी? बहुत ज्यादा हो गई थी। भीड़ बहुत ज्यादा हो गई थी। अचानक इस कार्यक्रम को आयोजित किया गया उसकी और ये अंदाजा किसी को नहीं था। फ्रेंचाइजी से मेरी बात हुई, फ्रेंचाइजी भी कहना उनको भी अंदाजा नहीं था कि इस तरह भीड़ उमड़ पड़ेगी। तो ये अचानक हुआ हादसा है जिसको लेके सारे लोग दुखी हैं और जो भी जितनी मैक्सिमम मदद हो पाएगी मृतकों के परिवारों की और जो घायल हैं उनके, वो सब करने का प्रयास हो रहा है। DK शिवकुमार ने सर अपॉलॉजी भी इसको लेकर मांगा और कहा कि हम लोग अभी डिटेल्स ले रहे हैं। हाँ, वही सारे अभी डिटेल्स ले रहे हैं। मेरी बात भी चल रही, कर्नाटका गवर्नमेंट से भी, पुलिस से भी, फ्रेंचाइजी से भी, PCI के लोगों के आपस में, तो ये सारी बातचीत चल रही है। उसके बाद जो तथ्य पता चलेंगे आप लोगों को अवगत कराएंगे। चीफ मिनिस्टर शुड रिजाइन, व्हाट डू यू नहीं, देखिए इसमें रिजिग्नेशन ये सब फिर पॉलिटिसाइज करने की बात है। ये पॉलिटिक्स की बात थोड़ा ना है। अब एक सवाल अलग से दे दूंगा, कितने देर में हो गया रहता? एक मिनट आऊंगा एक करके पूछो। सगळ्याबाबत ही प्रतिक्रिया दिलेली आहे की घडलेली घटना दुर्दैवी असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. यामध्ये कुठल्याही सरकारला दोष देऊन चालणार नसल्याचं देखील शुक्ला यांनी म्हटलेलं आहे. यासोबतच आता एक महत्त्वाची अपडेट आलेली ते म्हणजे या चेंगराचेंगरीमध्ये मृतांचा आकडा वाढलेला आहे. 11 आता मृतांचा आकडा झालेला आहे. चेंगराचेंगरीमध्ये आतापर्यंत जे बळी गेलेले होते त्यांची संख्या वाढलेली आहे. 11 बळी यामध्ये गेल्याचं आता पाहायला मिळत आहे. आपण पुन्हा एकदा आपले प्रतिनिधी विजय साळवींकडे जाऊयात. विजय, आपण नुकतंच बघितलं की राजीव शुक्ला यांची प्रतिक्रिया आलेली होती, जे की काँग्रेसची पार्श्वभूमी त्यांची आहे आणि BCCIचे उपाध्यक्ष देखील आहेत. या सगळ्यामध्ये अचानक गर्दी वाढल्याचं त्यांनी देखील सांगितलेलं होतं. तर दुसरीकडे त्यांचेच सहकारी काँग्रेसचे DK शिवकुमार यांनी म्हटलेलं होतं की आम्ही अवघ्या 10 मिनिटांमध्ये स्टेडियममधला कार्यक्रम आटोपला, जो की हा कार्यक्रम त्यांना रद्द करता आला असता. मला असं वाटतं की तो कार्यक्रम रद्द करता आला असता नसता याच्या पलीकडे जाऊन आपल्याला इथं आता विचार करायला हवा. कारण राजीव शुक्ला यांची पंचायत झाली, BCCIचे उपाध्यक्ष, त्याच वेळेला काँग्रेसची पार्श्वभूमी असल्याने कर्नाटकमधलं सरकार काँग्रेसचं आहे. त्यामुळे त्यांना उत्तर देताना त्यांची खूप पंचायत झाली आणि त्यांनी मला वाटतं आपल्याला दृश्यांमध्येच दिसलं, त्यांनी त्या प्रसिद्धी माध्यमांसमोरनं थोडासा पळ देखील काढलाय. पण प्रश्न राहिला जो आहे तो सगळ्यात महत्त्वाचा आहे की ते म्हणतायत RCBला फ्रँचायझीला अंदाज आला नव्हता की किती लोक रस्त्यावर येतील.
भारतात क्रिकेटमधला विजय साजरा करण्यासाठी लाखोंची गर्दी येऊ शकते हे साधं शेमडं पोर देखील सांगू शकतं. ते जर सिद्धरामय्या आणि डी.के. शिवकुमार यांच्या प्रशासनाला, यांच्या सरकारला जर समजत नसेल, राजीव शुक्लांना एवढी वर्ष बीसीसीआयची खुर्ची उभवून समजत नसेल, तर मला वाटतं त्यांना या खुर्चीचा त्याग करायला हवा. कारण भारतात क्रिकेट हा सगळ्यात मोठा इलाज आहे आपल्या दुःखावर, आपल्या वेदनेवर फुंकर घालण्यासाठी. त्यामुळे जेव्हा केव्हा आपल्या संघाचा, मग तो भारतीय संघ असेल किंवा IPL मधली कुठलीही फ्रँचायझी असेल, त्याचा जेव्हा विजय होतो ना, तेव्हा लाखोच्या संख्येनं गर्दी ही भारतातलं कुठलंही शहर असेल त्याच्या रस्त्यावर उतरत असते. आणि जर असं राजीव शुक्ला म्हणत असतील, जर कदाचित कर्नाटकच्या सरकारमधील मंत्री म्हणत असतील, तर ते केवळ हास्यास्पद आहे असंच म्हणावं लागेल. दीपक, विजय, याला जोडून आणखी एक प्रश्न आहे, तो म्हणजे असा की हे जे सातत्यानं त्या तिकडचे मंत्री असतील, नेते असतील, हे सांगतात की आम्हाला गर्दीचा अंदाज नव्हता. पण यातलंच जर अगदी थोड्या काळापाठीमागचं उदाहरण पाहायचं झालं तर विश्वचषक T20चा जो आपण जिंकलेला होता, मुंबईमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी उसळलेली होती, पण आपल्या मुंबई पोलिसांनी, महाराष्ट्र पोलिसांनी अगदी काटेकोर नियोजन केलेलं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं. तेच या ठिकाणी यांना जमलं नाहीये. दीपक, त्याच्यासाठी पुरेसा वेळ घेतला त्यांनी. पुरेसा वेळ घेतल्यानंतर नियोजन करण्यात आलं. मुंबई क्रिकेट असोसिएशन बरोबर त्यांनी संपर्क साधून, BCCI बरोबर संपर्क साधून बैठका घेतल्या आणि त्यानुसार एका मोठ्या रस्त्यावर आणि वानखेडे स्टेडियममध्ये त्याचं नियंत्रण करण्यात आलं होतं. जेवढे लोक आतमध्ये जाऊ शकतील तेवढ्यांनाच आतमध्ये सोडण्यात आलं. उर्वरित जे लोक होते त्यांना त्या वानखेडे स्टेडियमपासून दूर ठेवण्यात आलं. त्यामुळे तुला लक्षात आलं असेल की जेव्हा मरीन ड्राईव्हवर एवढी मोठी गर्दी झाली, त्यामुळे श्वास कोंडून काही जणांना त्रास झाला, घेरी आली, हे सगळं उदाहरण समोर होतं. पण कोणत्याही पद्धतीनं तिथे असा दुर्दैवी प्रकार घडला नाही जे आज बंगलोरमध्ये घडलं. बंगलोरमध्ये घडलं काय, काल रात्री 11:30 वाजता रॉयल चॅलेंजर्स बंगलोर जिंकलं. त्यानंतर अख्खी रात्र गेली आणि त्या रात्रीमध्ये जर तुमचं नियोजन झालं नसेल, तुमचं नियोजन होऊ शकत नसेल, तर तुम्हाला RCBला, BCCIला हे सांगणं आवश्यक होतं की तुमचं जे विक्ट्री सेलिब्रेशन आहे ते पुढे जाऊ दे. पण इथं झालं काय, कर्नाटकचे मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील, यांनी देखील त्या गर्दीमध्ये आपले चेहरे चमकवून घेतले. विधानसभेमध्ये त्यांचा सत्कार करण्यात आला. वास्तविक रॉयल चॅलेंजर्स बंगलोर हा संघ असेल तो IPL मधल्या एका फ्रँचायझीचा संघ आहे. त्याचा आणि कर्नाटकचा तसा थेट संबंध नाही, केवळ एका शहराचं नाव लावतो म्हणून आहे. उद्या जर मुंबई इंडियन्स जिंकली आणि त्याचा महाराष्ट्र विधानसभेत सत्कार झाला तर मला वाटतं ते योग्य ठरणार नाही. आणि हेच घडलं. ह्या सगळ्यामध्ये, क्रिकेटच्या या गर्दीमध्ये राजकीय नेत्यांना देखील चमकून घ्यायचं असतं, ते त्यांनी चमकून घेतलं. त्यांना जे मुख्य काम होतं नियोजन करण्याचं ते त्यांना करता आलं नाही. आणि म्हणूनच त्या गर्दीमध्ये, त्या चेंगराचेंगरीमध्ये, त्या स्टॅम्पीडमध्ये 10 जणांचा, किंबहुना आता तू सांगतोस 11 जणांचा मृत्यू झाला. 20-25 जण अत्यवस्थ आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे. आणि या सगळं ज्या विक्ट्री सेलिब्रेशनला गालबोट लागलंय याची जबाबदारी ही RCB आणि कर्नाटक प्रशासन आणि तिथल्या पोलीस यंत्रणेवरच येते. दीपक, नक्कीच विजय, पण खरं तर या अगोदर तुम्ही अनेक सामने कव्हर केलेले आहेत. आता तुमच्या बोलण्यामध्ये अनेक ज्या सेलिब्रेशनच्या रॅली निघालेल्या होत्या त्याचा देखील उल्लेख झालेला होता. जेव्हा एखादा सामना असतो त्यावेळचा नेमका बंदोबस्त कसा असतो आणि जेव्हा एखादी अशी रॅली निघते किंवा अशा प्रकारच्या रॅली निघालेल्या होत्या त्यावेळचं नेमकं कसं नियोजन असतं बंदोबस्तासाठीचं? दीपक, एखादा सामना किंवा एखादी रॅली असेल ना, तर त्याचा नेमका गर्दी किती होईल याचा पोलिसांकडून अंदाज घेतला जातो. एखादा सामना म्हणजे वानखेडे स्टेडियमवर जर सामना असेल तर वानखेडे स्टेडियमची क्षमता 30 ते 35 हजार आहे. त्याच्यापेक्षा जास्त क्राऊड हा बाहेर घुटमळत असतो. साधारण 5-10 हजार असतात. तिकीटे मिळतील या आशेने ते लोक आलेले असतात. पण जेव्हा एखादी विजयी मिरवणूक निघते ना, तेव्हा कुठलाही अंदाज बांधता येऊ शकत नाही. त्यामुळे तुम्हाला केवळ पोलीस यंत्रणेवर अवलंबून राहू शकत नाही. तुम्हाला अन्य सुरक्षा यंत्रणा देखील तुम्हाला सोबत घ्याव्या लागतात. त्याच्यासाठी वारंवार बैठका घ्याव्या लागतात. तो बंदोबस्त वेगवेगळ्या ठिकाणी लावावा लागतो. मग ते सेलिब्रेशन जर मरीन ड्राईव्हच्या अख्ख्या
हो. तुमच्या जर राणीचा रत्नहार म्हणून ओळखला जाणारा तो रस्ता आहे, त्या रस्त्यावर जर होणार असेल तर तिथल्या तुम्हाला उद्योग समूहांना, ज्यांच्या कंपनी आहेत, ज्यांची ऑफिसेस आहेत, ज्यांची कार्यालय आहेत, त्यांना विश्वासात घेऊन तिकडे त्यांना सुट्टी द्यावी लागते. अशा अनेक गोष्टी आहेत. या सगळ्या गोष्टी झाल्या होत्या का याचा प्रश्न निर्माण होतो. कारण रात्री 11:30 वाजता जो संघ जिंकतो त्या संघाशी संबंधित शहरामध्ये जर त्याचं सेलिब्रेशन होणार असेल 16 ते 17 तासांमध्ये, तर या प्रशासनाला वेळ मिळाला होता का? तो वेळ जर मिळाला नसेल तर त्यांनी सेलिब्रेशन ठेवायला परवानगी का दिली? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि म्हणूनच राजीव शुक्ला जे म्हणतायत ना, ते मी म्हटलं ना, केवळ हास्यास्पद आहे की एवढी लोक रस्त्यावर उतरतील याचा अंदाज आला नव्हता. आरसीबी 18 वर्षाने जिंकते, आरसीबीचे लाखो चाहते रस्त्यावर येणार हे स्वाभाविक होतं. आणि तेच जर या प्रशासनाला कळलं नसेल तर ते दुर्दैव आहे. दीपक, नक्कीच. त्यामुळे खरं तर लवकर सेलिब्रेशन करण्याची जी घाई आहे ती आता 11 जणांच्या जीवावर उठल्याचं आपल्याला पाहायला मिळते. विजय तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आणि एकंदरीतच विश्लेषणाबद्दल. दरम्यान या सगळ्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी काही वेळापूर्वी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया. भीड़ बहुत ज्यादा हो गई थी, अचानक इस कार्यक्रम को आयोजित किया गया, उसकी और ये अंदाजा किसी को नहीं था. फ्रेंचाइजी से मेरी बात हुई, फ्रेंचाइजी भी कहना उनको भी अंदाजा नहीं था कि इस तरह भीड़ उमड़ पड़ेगी. तो ये अचानक हुआ हादसा है जिसको लेके सारे लोग दुखी हैं और जो भी जितनी मैक्सिमम मदद हो पाएगी मृतकों के परिवारों की और जो घायल हैं उनकी, वो सब करने का प्रयास हो रहा है.